रिअली सॉरी खानोलकर. आय नो मी तुम्हाला एक्सक्युजेस देतोय, पण एक प्रॉब्लेम झालाय खानोलकर. माझी जी असिस्टंट होती ती आत्ता पोहोचणार होती, पण ती अजून पोहोचली नाही. सगळं पेपरवर तिच्याकडे. नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये खानोलकर. आय हॅव ऑल द डेटा ॲट माय फिंगर टिप्स खानोलकर. डोंट यू वरी ॲट ऑल. इन्व्हेस्टर्स सोबतची मीटिंग मी व्यवस्थित पार पाडेन. कळलं? थँक्यू. मिस वशिला, आता तुम्हाला फायनल टाटा. पोचले. सॉरी, थोडा उशीर झाला. चला. मिस सावित्री, बाहेर उतरा. हा, बाहेर उतरा. सॉरी. ते ना माझी बॉसच मध्ये बंद पडली. मग पुढे चालत निघाले बघा. 3-4 किलोमीटर पुढे चालत गेले तेव्हा कुठे एका टेम्पोने मला लिफ्ट दिली, पण वारच्या पर्यंतच सोडलं. सॉरी सर, पण रिक्षासाठी पैसे नव्हते. ते ऑफिस मधल्या मित्रांना पार्टी दिली ना, संपले पैसे. पण काळजी नका करू, वेळेत आली बघा. थँक्यू सर. एक्सक्युजेस एक्सक्युजेस एक्सक्युजेस. शेपूट आणली असेल ना एक्सक्युजेसची. 3 मिनिटं लेट आहात तुम्ही. मीटिंग 12ची आहे. वाजले किती? 11:35. पोचायला किती वेळ लागणार आहे माहिती आहे? 33 मिनिटं. मीच ऑलरेडी 7-8 मिनिटं लेट पोहोचणार आहे. शिवाय पेपर वर्क तर आपण काही केलंच नाही. आहे सर, आहेत ना. सर, एक्सक्यूज मी सर, ही फाईल. एखादा असता तर पाणी तरी विचारलं असतं. मिस सावित्री, हे हॉटेल दिसतंय तुम्हाला? इथे माझी रूम बुकड आहे. मागितलं तर मिळेल पाणी. मी काय ते तुमची सरबराई सेवा करायला नाही आलो. Meeting will start in 33 minutes. I expect to see you there. कचऱ्यात टाका. आणि हा, बी प्रेझेंटेबल. पिसे पिंजारलेल्या कोंबडीसारखे काय केस केलं?
होय तर तुझं थोबाड तर लई रस्त्यावरच्या होर्डिंग हिरो सारखा आहे ना. तिरसट मॉडेल कुठला. नमस्कार. आता कोण आलंय? पारच असत. दीपू तू काय कशी आहेस ग? तुला प्रत्यक्षात बघितल्यावर बरं वाटलं बघ. औषध पाणी घेतेस ना? घेते रे मी. म्या बरी आहे. हे तुला काय झालंय? हे राजेश खन्नावानी काय करून आलाय? अगं काय लगीन बिगीन केलं का काय? काय ताय तू पण. अगं एक्सपायरी मालाला कुठं उठा वस्तू येत हवा. ते आपलं केली केस काळी. म्हटलं पडल्या तर अक्षता पडल्या. हा तेवढंच. खरं तर आजच तुझी आठवण काढली मी. का म्हणजे कशी काय? अरे वांग्याची भाजी केली ना. अरे वा. तू हात पाय धुवून घे. मी भाकरी टाकते गरम गरम. मस्तच. कापड बी धुती. कशाला ताई नाही ते करत बसा जोग. धुतल्यात ना कपडे मी ते. तुझं धुणं माहिती मला. उत्काडीवाणी साबण फिरतोय आपला. तू आता अचानक कसा? अगं ताई 1-2 दिवस सुट्टी होती. म्हटलं पहिला जाऊन तुला बघून येऊया. हा आणि होय का सावीला फोन केलतास ना? केलता. तुला कसं माहिती? अगं तू सावीला फोन केलतास त्यानंतर सावीनं मला फोन केलता. तेव्हा मला कळालं की तू सावीला फोन केलतास. दीपू हा कंडक्टर आहेस का आचारी? आचारी. आचारी? आचारी अचानक असं काय विचारायलास तू? अगं कंडक्टर आहे ना मी. कंडक्टर. मग या शर्टाला हळदीचं डाग कसं? पातेल्याला फोडणी दिलीस का शर्टाला? हे डाग होय. ते हळदीचं डाग म्हणतेस होय तू? अगं ते म्हणजे तुला सांगायचं म्हणजे की नाही ते आता. अगं ते आपलं ते अगं वाड्याच्या स्टॉपवर थांबलो होतो ग. हा नेमका ड्रायव्हरचा वाढदिवस निघाला. ड्रायव्हर म्हटला माझ्या हातचीच बिर्याणी खायची आहे. मग काय आणखी बडी धुळा उडीव केली बिर्याणी मस्त पैकी अशी सरसरीत गाड 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 करत. दीपू बाहेर जायला लागल्यापासून लय पार्ट्या वाढल्यात तुझ्या. तू बाहेर तर खात बसतोयस. अगं नाही कवा तरी आपलं काळजी करू नको अशी. तिथं काळजात कस तरी होतंय. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. प्लीज. एक्सलंट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. इन्व्हेस्टर तर खुश आहेतच. आय एम ऑल्सो सरप्राईज. So, this is a good sign for us. सर नीट ठेवूया. कवठे भैरवगडसाठी आणि
सर तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? खूपच छान. काय? गुड गुड. अर्जुनजी, जर ही डील क्रॅक झाली आणि त्यांचं असेंब्ली युनिट जर आपला कवठे भैरव गावामध्ये आलं ना, तर आपल्या गावाचा विकास व्हायला नक्कीच मोठा हातभार लागणार बघा. दे आर व्हेरी इम्प्रेस्ड. सर तुमच्याशिवाय शक्यच नव्हतं, नाहीतर आपण बाहेर जाऊन बोलूयात का? हो, म्हणजे दुसरी कोणती मीटिंग असेल इथे आणि शिवाय मला पण निघायचं आहे. फॉर शुअर सर, फॉर शुअर. येस, आफ्टर यू. मिस वशिला, काय चालू असतो मध्ये मध्ये? कळत नाही साधं. नॉनसेन्स. आता थोडं निगेटिव्ह वाटेल माझं बोलणं, पण एक शंका म्हणून विचारतो. कसं आहे, आपला प्रोजेक्ट खूप छान आहे, प्रेझेंटेशन खूप छान झालंय, शिवाय तुमचा गावात होल्ड सुद्धा आहे. पण कसं आहे, तिथे काही उपद्रवी माणसं सुद्धा येतीलच, ज्यांना फक्त तुमचा विरोध करायला आवडतं. त्यांच्यापासून सावध राहा. तुम्ही बलराम बद्दल बोलताय का? डोंट वरी, त्याच्या नांग्या मी कधीच ठेचल्यात. त्यांनी काही उलटे सुलटे करायला नको ना, म्हणून. डोंट यू वरी सर, ऑल इज वेल. एक विचारू, आपल्यासोबत आत्ता जी मुलगी होती ती कोण? नाही, फडके दिसले नाही म्हणून विचारलं. फडकेंचा थोडा फॅमिली इश्यू झाला ना, सो ती टेम्पररी आली आहे त्यांच्या जागी. स्मार्ट आहे. कोण? आणि कोण? तिच्याबद्दलच बोलतोय मी. आय मस्ट आहे, हा जो सगळा डेटा तिने कंपाईल केला आहे ना, म्हणजे तिनेच केलंय ना हे काम. हो, म्हणजे ऑफिसमधल्या बाकीच्यांनी गाईड केलं तिला. स्वतः फडके बोलले तिच्याशी कॉलवर. व्हेरी गुड, एफिशियंट गर्ल. अर्जुनजी, अशी माणसं आपल्यासोबत असायलाच पाहिजे. चला भेटूयात पुन्हा. फॉर शुअर. आणि पुण्यावर निघण्याच्या अगोदर मला भेटायला घरी या. हिचं कसलं आलंय क्रेडिट? साधं तोंड उघडलं की चिखल बाहेर पडतो नुसतं. आता कुठे गेली मिस वशिला? मिस सावित्री? मिस सावित्री, मिस सावित्री. सिक्युरिटी. मिस सावित्री, आवाज ऐकू येतो का माझा? मिस रिसेप्शनिस्ट. नाहीमुळे सहन करावं लागतं मला. पाहिल्या पाहिल्या मनात पहिली भावना येते ती म्हणजे राग. राग येतो. तूच काय? हाड तू पडतोस. तुझा बाप. लव मी. हो मिस मिस वशिला, काय झालं? मिस वशिला. मिस वशिला, हे बघा जरा कशा पडलाय तुम्ही. आहो वेटर वगैरे आला तर. मिस वशिला, जरा फक्त असे जे आहात त्या आशा बा. मिस वशिला. बघा मिस वशिला, मी फक्त ना तुम्हाला असं लिफ्ट करणार आहे. ओके,
घाबरायचं नाहीये हा. अर्जुन कवठेकर शांत. शाबाश. सर तुम्ही काय करताय? मी तिकडे ते अहो अर्जुन कवठेकर ची रूम आहे असं कसं होईल. अर्जुन शांत. हे बघा मिस वशिला, यू आर ऑन अ रॉंग ट्रॅक. मी इथं कशी काय आले? आपण दोघच रूम मध्ये. अहो मिस वशिला, हे बघा काय झालं माहितीये का, तुम्ही खाली कॉन्फरन्स रूम मध्ये होतात बरोबर. तुम्हाला तिथे चक्कर आली आणि मग तुम्ही पडलात. ते 4 लेडीज स्टाफच्या मेंबर होत्या आणि मी होतो. मी एकटा नव्हतो, आम्ही 5 जण होतो ज्यांनी तुम्हाला या रूम मध्ये आणलं. आणि मग तुम्ही आत्ता काय झालं, तुम्हाला भोळ आली ना आणि मग तुम्ही अशा पडलात. अशा पडल्या होत्या म्हणजे? अहो अशा पडलात म्हणजे अशा पडला होतात ना, मग मी तुम्हाला सरळ करायला गेलो, कळतंय का. सर तुम्ही काय केलंय? तुम्ही गरीब गरजू मुलीला गुंगीचं औषध आणून इथं आणलंय. तुम्ही काय केलंय सर? अहो मिस वशिला, काही काय बडबडताय हो तुम्ही, डोकं फिरलंय का तुमचं. मी अर्जुन कवठेकर आहे, असं कसं करेल तुमच्याशी. तुमच्याकडनं एकटं नव्हतं सर. शट अप. नॉनसेन्स. हे बघा मिस वशिला, मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही अशा ज्या पडला होतात ना, मी तुम्हाला खूप सरळ करायला गेलो आणि मग ते जरा मला काहीच आठवत नाही सर. आठवत नाहीये म्हणजे असं कसं आठवत नाहीये. हे बघा मी ना शपथ घेतो, कृष्णाईची शपथ घेतो. हा हा नाही आठवत. असं कसं आठवत नाहीये. अहो आत्ता तर घडलं ना. सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे ना, सीसीटीव्ही फुटेज आहे, मी तुम्हाला दाखवतो. चला. आठवलं आठवलं. हो आता मला सांगा काय काय आठवलं. आता आठवलं. काय झालं असेल ते पहाटे लवकर निघावं लागलं ना, म्हणून रात्रीची झोपच झाली नव्हती. त्यात प्रेझेंटेशनची बरीच कामं पण करायची होती. मग सकाळी उठून स्टँड गाठावं म्हणून काही न खाता पितच गेले. काय माहिती सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता. स्वतःचा चेहरा पाहिला असेल तुम्ही. नाही सर, तुमच्याच नजरेत मला पाहिलं होतं. पहाटे लगबगीनं निघाले, पर ज्या बसने निघाले ती वाटेत पडली बंद. मग वाटेमध्ये एका टेम्पोला लिफ्ट मागितली तर त्याने पण अर्धवट सोडलं. मग नंतर आले 11 नंबरच्या गाडीत, म्हणजे पायाची गाडी स्टार्ट केली आणि आले तन करत. पोचले तर तुम्ही निघाले होता. तुम्हालाच पाहिलं मी. तुम्हीच मला म्हणला होतात ना, पिसा पिंजरलेला कोंबडी सारखी दिसती म्हणून. आणि मग कशी बशी तयार होऊन आली कॉन्फरन्सला, तशीच न खाता पिता. काय माहिती काय झालं मग नंतर पडली असं. म्हणजे या घडलेल्या सगळ्या गोष्टीचा गिल्ट तुम्ही मला देताय. अजिबात नाही सर. तुम्ही थोडी गिल्ट घेता, ते मी तुम्हाला देईन. काय नाही काय नाही सर. हे बघा मिस वशिला, या सगळ्या गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेट करण्याची गरज नाही. ते सोपं साधं आणि सरळ आहे. मला भूक लागली आहे, मला वेळ हवाय, मला नाश्ता करायचा, संपला विषय. इतकं वाढवायची नाटकं करायची गरजच नाही, कळलं. आणि तसंही तिथे येऊन पेपरच द्यायचे होते ना, तसंही मी मॅनेज केलंच असतं. काय दिवे लावले असते. माणूस आहे का कोण आहे हा? हो ते बंद करा. काय
मिस वशिला, तुम्ही जे मनातल्या मनात बडबडताय ना ते पहिला बंद करा ताबडतोब. मला नाही तर वेगळं काहीतरी साऊंड होतं, कळलं? मी कुठं? डोळ्यात दिसतंय मिस वशिला, मी काही मूर्ख नाहीये. ते आहे ना ते मोठ्याने स्पष्ट लाऊडर लाऊडर बोलायचं, कळलं? Nonsense. आई, तुमच्याशी ना कसं बोलायचं तेच कळत नाही मला. मोठ्याने बोललं तर उद्धट बोलते म्हणून शटअप करता. काहीच नाही बोललं तिच्या मनात भलतच काहीतरी चालू असं म्हणता. आता बोलायचं तरी कसं माणसाने तुमच्याशी? शट अप. या परत शटअप केलं. तुमच्याशी ना कसं बोलायचं तेच कळत नाही मला. मोठ्याने बोललं तर उद्धट बोलते म्हणून शटअप करता. काहीच नाही बोललं तिच्या मनात भलतच काहीतरी चालू असं म्हणता. आता बोलायचं तरी कसं माणसाने तुमच्याशी? शट अप. या परत शटअप केलं. देवा, आता कसं तोंड दाखवू मी जगाला? नाही, काहीच नाही, काहीच नाही घडलं. घडलं तर काहीच नाहीये. नको, राहू दे, मी जाते इकडून. माझ्यामुळे काही त्रास नको तुम्हाला. मुद्दाम करता ना. कृष्णा आहे ना नेहमी म्हणते मीठ चवीनुसार आणि मीच्या झेपेल तेवढीच असावी. तुमच्यात तर सगळ्यात जास्त पानसट टळणी बेचव नाही, कडू झारात तुम्ही, नाहीतर खारट. मी 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 फडतोस काय? तुम्ही महाखारट. अहो सर, तुमच्या अजून लक्षात आहे ते रागाच्या भरात बोलून गेले होते ना त्यावेळेला. राग नाही, पूर्ण शुद्धीत कॉन्शियस मध्ये असताना तुम्ही म्हटलेलं आहे, विधान केलेलं आहे, कळलं? सर, तुम्हाला एवढाच त्रास होत असेल तर मग मी जाते. मी असं काही म्हटलं नाही, पण अर्थ तोच होतो ना त्याचा. मी जातेच कशी? जा. कुठे जाणार? नाही, असतीलच ना इथे कुठेतरी वशिले तुमचे. जा. नाही सर, असं नाहीये. म्हणजे आता ही रूम तुम्ही एवढी बुक केली तुमच्यासाठी, मी कुठे राहणार इथे? तुम्हाला आणखीन त्रास नको माझ्यामुळे. एवढाच विचार करायचा आहे ना, तर तो चक्कर येण्याआधी करायचा होता. एनिवे मिस वशिला, माझ्या खडतूस स्वभावानुसार मी डॉक्टरांना बोलावलं होतं, त्यांनी औषध दिले. खाली जाऊन गिळा आणि घ्या. मी केपेबल आहे माझी काळजी घ्यायला, कळलं? तुम्ही जा. खरं तर हा सूट मी माझ्यासाठी बुक केला होता. आला आता इथे बसायला. बसा आता इथे, थांबा. मी जातो दुसरीकडे. सर, इनफ. बस. थँक्यू. हा, तुम्ही मला एवढी हेल्प केली. आणि सॉरी बरं का, ते तुमच्या बेडवर झोपल्यामुळे तुमचा बेड खराब झाला असेल ना, ते नीट सेट करून देतील. जाते मी, जातेच. काय करायचं, कुठं जायचं करते मी मॅनेज. ते काय मदत करणारी बरीच लोक असतात की, त्याला काय. आणि ते काय धर्मशाळेचं भाडं पण काही जास्त नसतं, होईल सोय. आणि मंदिराचा प्रसाद मिळेल की. जाईन जनरल बोगीनं, जाईन, होईल मॅनेज. हॅलो, रूम सर्व्हिस. मी रूम नंबर 114 मधून बोलतोय. इथे एक फ्लॉवर पॉट फुटलाय. मी त्याचे पैसे भरेन. आणि मला बेड सेट करून हवंय.
कृष्णा ही मीटिंग खूपच आउटस्टँडिंग होती. इन्व्हेस्टर्स खूप खुश आहेत. आणि हा, माझं नशीब एवढं चांगलं की तू पाठवलेल्या लोडण्यानं काहीही गोंधळ घातलेला नाही. निदान मीटिंग संपेपर्यंत तरी. लोडणं काय म्हणतोस रे? सावित्री नाव आहे तिचं. सावित्री म्हण ना. आणि ती सोबत होती तरी बघ तुझी कामं कशी पटकन झाली. कृष्णाई, तिच्यामुळे काही नाही. त्या प्रोजेक्ट पाठीमागं मी खूप दिवस घातले. असो, बाय द वे कृष्णाई, आय मस्ट टेल यू, या प्रोजेक्टमुळे आपल्याला तर फायदा होणारच आहे, पण कवठे भैरवगडमध्ये खूप इंडस्ट्रीज येणार आहेत. खूप लोकांना कामं मिळतील का? बरं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मी तुला त्या आल्यावर सांगणारच आहे. आत्ता मला नाही बोलता येणार, म्हणजे सगळ्या गोष्टी नाही बोलता येणार. मी नंतर करतो तुला. का रे? अगं काही नाही, दिवसभराचा थोडा ताण आहे ना, त्यामुळे. बाकी काही नाही. हा, सावित्री बरी आहे ना? कृष्णाई, मी काय बेबी सिटर आहे का तिचा? मला काय विचारते सारखं? थांब 1 मिनिट, तिला विचार, देतो तिच्याकडे. काय रे, काय झालं? नाही, काही नाही. तू आणि प्रिया ठीक आहे ना? हो, आम्ही ठीक आहोत. अय पोरी, अय अय छम्मक छल्लो, कुठं चालली एवढ्या रात्रीची? अय अगं इकडे बघ. अगं असं रात्रीचं फिरू नाही पोरींनी. हा, अय हात सोड. सोडायसाठी थोडीच धरलाय जाने मन. हात सोड. अरे नाही सोडत, चंदू चरसीनी धरलाय तुझा हात. बघतोच कोण येतं ते तुला वाचवायला. आशक्या, हात सोड. ते नाव नको ना घेऊ माझं. अरे कोणात हिंमत असेल ना तर या आणि सोडवून दाखवायचं हात माझ्या हातातून. बघतोच कोण येते ते तुला वाचवायला आता. अरे आशक्या, हात सोड. तो नाही येणार रे. म्हणजे अगं तू थांब ना, येईल की तो. अगं तू थांब जरा. तो आला का धरतो ना तुझा हात मी. करू ना आपण ठरलेल्या प्लॅन नुसार सगळं. प्लॅन गेला डबऱ्यात. म्हणजे ज्याच्यासाठी हे नाटक केलं तो येणारच नाहीये. अगं अवघडच झालं ना मग सगळं. एवढी किर्यानिष्ठ माणसं बघितली आहेत, पण याच्या इतका किर्यानिष्ठ पाहिला नाहीये बघ. नीचपणाचा ना अर्क आहे, अर्क. डोक्याचा ना किमा झालाय नुसता. हे चल, आपण चहा कॉफी काहीतरी घेऊया. अगं पण हाय कोण येऊ केंटस? सगळी स्टोरी सांगते. चल, कॉफी विथ चावी. अवघड आहे, चला. अरे असा सगळा गणित आहे वय. म्हणजे तुला या माणसाला प्रेमात पाडायचं इथं? मला वाटलं सहज याची पतंग कटेल, पण कसलं काय. हा ना, भिंगरीला ढील देतोय ना कटाकटी करायला पुढे येतोय. अशक्यारे तुला सांगते, एवढं चक्कर येऊन पडले, मला वाटलं कोणीतरी दया येईल या माणसाला. तर काय म्हणतो माहिती, मिस वशिला, तुम्ही थोडं नीट बेशुद्ध पडू शकता का? त्याचं नाना पडलंय नीट बेशुद्ध. माझं दिलाचं मीटर चालत नाही रे. दिल आहे का नाही हेच कळत नाही मला. अशक्या, तुला सांगते, आता दिल की नाही गोठलेला बर्फ आहे, बर्फ. अरे खरंच, आता तर भांडून आली मी त्याच्याशी. एक कॉफी प्लीज. तू जास्त अंगाला हात लावतोस आहे. अशक्या, नाटक सुरू कर. नाटक सुरू कर आपलं. मिस वशिला, अर्जुन सर, मला वाचवा सर. मला खरंच वाचवा. ते गुंड तुम्हाला चिडायला आलं. मिस वशिला, काय झालंय? एक मिनिट, तुम्ही फक्त जरा. हा,
ए तेरे को क्या लगा मैं क्या यहाँ पे अकेली आई हूँ? एकटी नाहीये मी, आमचे सर आहेत माझ्या सोबत आणि ते वाचवतील मला. तर तुम्ही काहीतरी करा. चिकनी चमेली, अगं चाल, तुला पर्वतीवरनं आमचं पुणे दाखवतो, चाल. सर बघा घेऊ तो कसं बोलतोय, तो छेड काढतोय माझी, काहीतरी करा ना सर. फिल्मी हिरो दिसायला बम आणि अंगात नाही दम. तू वाचवणार रे राहील. अरे अरे कोणी मादात पडायच नाही सांगतो. हा पिंट्या, कोणी मादात पडणार नाही. माझा पाखरू माझ्या हातात नेतो वैर. आता तू घ्याल. असा इश्यू आहे का? मिस वशिला, एक मिनिट फक्त. आता काही खरं नाही बघ तुझं. माझा काही संबंध नाही, हा तुमच्या दोघांचा इश्यू आहे. प्लीज कंटिन्यू. अहो थांबलात कशाला? वाट नका बघू. प्लीज 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 कंटिन्यू. ए सर म्हणलेच मध्ये पडणार नाही म्हणजे असं नाही, ते मध्ये पडणार नाहीत. बघ आता ते कसे उठतील आणि एक अशी लाथ मारतील एकदम साऊथ स्टाईल मध्ये. हा सर वाचवाल ना मला. का? कशासाठी? अहो म्हणजे रात्री बेरात्री बाहेर पडलात ना, सवय असेल तुम्हाला अशा घटनांची. जमेल तुम्हाला. यू कॅन डू इट. आता मी काय तुला सोडत नाही. आणि आता मधात पड का नको पडू, मी तुला पण सोडत नसतो. हो सर बघा हो, तो काय बोलतोय सर, मला लई भीती वाटते. काय भीती वाटतेय? अहो मिस वशिला, माझ्या असं कानावर आलं होतं की तुम्ही याला वाचवलं 2 गुंडांविरुद्ध. आता एकटाय. ते लई पेत्रट होते हो सर. याच्याकडे बघा की, असं दाढी बघा याची. सर मला खूप भीती वाटते सर, खरंच. दादा, माझी कॉफी झाली आहे का? झाली आहे तर मग अगोदर सांगायचं ना. कॉफी द्या प्लीज. ए पोलीस शिऱ्या मालू चल. काय गांजा युक्तच काय इकडे? चल घ्या घ्या. एक काय आहे तुझं? चाल. एक्सक्यूज मी, व्हॉट द हेल इज गोइंग ऑन हिअर? ए इंग्लिश नाही झाडायचं. हिला दिसायला बॉस, मी ओढणार ग्रास. काय आहे हातामध्ये? कुठून आणलाय माल? सर हे बघा, मी आता इथे उभा होतो आणि त्यांनी ते माझ्या हातात फेकलं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काही संबंध नाही याचा माझ्याशी. समज गैरसमज सगळं काढतो तुझं. हं? चल घ्या तारा तारा. अहो सर ऐका ऐका माझं, आम्ही फक्त इथे कॉफी प्यायला आलेलो, बाकी काही नाही.
ओ ताई, हा मुद्दे मला सहित सापडलाय, कळतंय ना? हो सर. डू यू नो हु आय एम? चल, मलाही बघायचं तू कोण आहे. तुलाही दाखवतो मी कोण आहे. चल. अरे याला. ओके, झालं समाधान? यासाठी चालवतात ना इथे? ए, चल निघ. सर यांचं काय करायचं? ए पोरी, चल फुटे इकडनं. परत असल्या माणसाच्या नादाला लागायचं नाही, कळलं? चल निघ. अहो साहेब ऐका माझं. निघ म्हटलं ना. नशीब समज तुझं, आता आमच्याकडे लेडीज कॉन्स्टेबल नाहीये, नाही तर तुलाही आत्ताच आत टाकले असते. चल निघ. साहेब मारू नका, माझी काही चूक नाही साहेब. ए बास करे त्याला. त्या दाढीवाल्यात झाले की पहिलं या गांजाड्याला घे. सॉरी. तुला सॉरीच म्हणायचं आता आयुष्यभर. नाव काय तुझं पहिलं बोल. माझ्याशी नीट बोला साहेब. म्हणजे आता तुला आवजाव करायचं का काय? टोकळे, एफआयआर करा याचा. याचा सगळा काळा गोरा चिट्टा बाहेर काढू आज. साहेब, तुम्ही मला नीट प्रश्न विचारा, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची नीट उत्तर देईन. म्हणजे मी हंबल वागू तुझ्याशी, सॉरी तुमच्याशी, नाही का? टोकळे, माहिती लिहून घेताय ना? येस सर, लिहितोय. हा बोल, नाव काय तुझं? अर्जुन कवठेकर. राहतो कुठे ते बोल. कवठे भैरवगड. ते कुठे आलं? तुम्ही कवठेकर इंडस्ट्रीजचं नाव ऐकलंय का? त्याचं काय? त्याचा मी ओनर आहे. दिवसभरात तुला दुसरं कोण भेटलं नाही का? बरं ठीक आहे, चल तुझं आय कार्ड दाखव. नाही आता ते माझ्याकडे, बहुतेक मी ते हॉटेलवर विसरलोय, मी पाठवून देईन नंतर. आता तू सगळं विसरणार. आता ते आठवण करून द्यायचं काम माझं. सांग, का गांजावाल्याकडे तू काय करत ते सांग अगोदर. काहीच करत नव्हते ते, काहीच करत नव्हते. आर यू ऑल राईट डार्लिंग? सांग, का गांजावाल्याकडे तू काय करत ते सांग अगोदर. काहीच करत नव्हते ते, काहीच करत नव्हते. आर यू ऑल राईट डार्लिंग? साहेब मी तुम्हाला सांगते, आम्ही तिकडे टपरीवर कॉफी पित होतो आणि ते कोणीतरी आले आणि घाणेरडं ते पाकिट त्यांच्याकडे फेकलं. ते तुम्ही पाहिलं आणि त्यांना पकडलं. इट्स नॉट हिज फॉल्ट. ए बाई, तुला तिथेच जायला सांगितलं ना, तू का आले? मी कसं जाणार सोडून माझ्या मिस्टरांना? काय म्हणजे हा तुझा नवरा आहे? हो हो, ऑफकोर्स. आम्ही काही रस्त्यावरची पडलेली माणसं नाही आहोत. आम्ही एलिट पीपल आहोत. हे बघा, वी जस्ट वेंट देअर फॉर अ कप ऑफ कॉफी बिकॉज आय डोंट लाईक ती 5 स्टारची कॉफी. म्हणून मी त्यांना म्हटलं की आपण बाहेर जाऊन कॉफी पिऊयात. आय एम रिअली सॉरी, माझ्यामुळे तुला तिकडे यावं लागलं. इट्स जस्ट माय फॉल्ट. इट्स माय फॉल्ट. आय एम सो सॉरी. मी तुला असं कधीच सांगणार नाही की बाहेरची कुठलीही कॉफी प्यायला जाऊ. 5 स्टार हॉटेल? या अहो पण लिसन टू मी. हरिश्चंद्र, हरिश्चंद्र, हा व्हॉटएव्हर, नारकर. तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये. तुम्ही विचारू शकता त्यांना. डार्लिंग, तू त्यांना असं सांगितलं नाहीये? तुमचा विश्वास नसेल तर मीच तुम्हाला दाखवते. सी, हॉटेल ब्लू क्रिस्टल. इथे राहता तुम्ही? या, तुम्ही विचारू शकता त्यांना. माझ्या मिस्टरांच्या नावाने स्वीट बुक केलाय तिकडे. इथे राहता तुम्ही?
या तुम्ही विचारू शकता त्यांना. माझ्या मिस्टरांच्या नावाने स्वीट बुक केलाय तिकडे. हे बघा मी तेच सांगतेय, आम्ही फक्त कॉफी प्यायला गेलो होतो तिकडे आणि तुम्ही पुढचं मागचं काहीही न विचारता यांना कसं काय घेऊन येऊ शकता. व्हॉट द हेल इज दिस? आय डोंट लाईक दिस डार्लिंग. मला खरंच आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुला इथे राहावं लागलं. आय एम रिअली सॉरी. मिस वशिला, एक मिनिट बाजूला वा. एक मिनिट काय मिस म्हणाले ना तुम्हाला आता? मिस हा आता मिस वशिला म्हणाले ना. हो. त्याची एक वेगळीच मजा आहे साहेब. सांगते ते आमचं नुकतंच लग्न झालंय ना, तर त्यांना अजून ते मिस्टर मिसेस नवरा बायको ते खूप कॅटेगराईज होतं त्यांच्यासाठी. त्यांना खूप गोळ होतो त्याचा. त्यांना ना ते अजून फील नाही होत मॅरिड असल्याचा. यू थॉट. आणि आम्ही ते लिव्ह इन मध्ये राहायचो ना आधी, त्यांना ते अजून फील हवाय त्याचा, म्हणून मिस म्हणतात ते मला. सॉरी डार्लिंग, मला सांगावं लागलं त्यांना. आणि हे वशिला म्हणजे काय? वशिला डार्लिंग तूच सांग वशिला म्हणजे काय ते. हे वशिला म्हणजे काय? वशिला डार्लिंग तूच सांग वशिला म्हणजे काय ते. इट्स फीलिंग सो ऑकवर्ड. जाऊ दे मीच सांगते. वशिला मी वश करते ना त्यावर. इट्स सो रोमॅन्टिक. वशिला. हे काय बोलताय कळतंय ना तुम्हाला? नक्की तुम्ही याच हॉटेलमध्ये राहताय ना? ठीक आहे विचारा तुम्हीच. हॉटेल ब्ल्यू क्रिस्टल. टोकळे हॉटेलला फोन लावा जरा. हे खरं बोलताय तुम्ही? ऑफकोर्स. एक मिनिट, तुम्हाला अजून विश्वास बसत नाहीये डार्लिंग. हे काय चालू आहे? आपण इथे का थांबलोय म्हणजे मला खरंच आय डोंट अंडरस्टँड. वाय आर यू टॉलरेटिंग दिस? नाही, आपल्याला कमिशनर साहेबांना फोन करायला पाहिजे. मला फोन दे आत्ताच्या आत्ता. मला कमिशनर साहेबांना फोन करू दे. तू मला प्लीज थांबू नकोस. एक मिनिट मॅडम, फोन लावतो ना मी इकडे. टोकळे लावा ना फोन पटकन. लावतो साहेब. मॅडम फोन करू नका प्लीज. लागतोय की नाही फोन? लागला साहेब फोन. हॅलो, हा हॉटेल ब्ल्यू क्रिस्टल. हा मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून सब इन्स्पेक्टर बोलतोय. अर्जुन कवठेकर नावाने कुठली रूम बुक केली का तिकडे? स्वीट म्हणून सांगा. म्हणजे रूमच ना? केली का बुक त्यांच्या नावाने? बरं ठीक आहे. त्यांचा काही आयडी प्रूफ असेल ना तर माझ्या या नंबरवरती पाठवून द्या पटकन. तुम्ही बसा ना मॅडम. टोकळे जा मॅडमला एक चहा सांगा. नाही नको. असू दे असले. जा टोकळे एक चहा घेऊन या. मॅडम सॉरी हे आमचं कामच आहे. प्लीज तुम्ही हायपर होऊ नका. काम वगैरे सगळं ठीक आहे, पण मला हे अजिबात आवडलेलं नाहीये हा की तुमच्यामुळे माझ्या हसबंडला इतका त्रास झालेला आहे. सर बसा ना तुम्ही प्लीज. नाही ठीक आहे. मॅडम सांगा ना साहेबांना बसायला. नाही आता ते चिडलेत. नाही सर, चूक झाली मान्य आहे, पण आम्हाला अपेक्षित नव्हतं तुम्ही अशा ठिकाणी असणे.
नशीब तुम्ही फटके नाही दिलेत त्यांना. डार्लिंग, आय एम टेलिंग यू दिस, आय एम नॉट लाइकिंग इट. वी नीड टू इन्फॉर्म अबाउट दिस. मॅडम आता कशाला हा विषय वाढवताय? प्लीज मॅडम, हवं तुम्हाला गाडी सोडायला पाठवू का? काही गरज नाही, आम्ही जाऊ. आम्ही मॅडम प्लीज थोडं कमिशनर साहेबांना. नाही सांगणार, पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जुन कवठेकरांशी परत असं कधीच वागायचं नाही. कारण अर्जुन कवठेकर कधीच काही विसरत नाही. सॉरी मॅडम. बघा चिडले ते. अँड आय पर्सनली डोंट लाईक दिस. हा रिक्षा, हॉटेल ब्लू क्रिस्टल. काय माणूस आहे हा. एवढं वाचवलं मी आत्ताच्या तातात. काय जी बडकणार होती काय थँक्यू म्हणताना. असा कसा जाऊ शकतो सर? सर तुमचं घराणं मोठं, तुमचा भैरवगड मधला मान मोठा, तुमचा श्रीमंतीचा थाट मोठा, तुम्ही मोठे आणि फडतूस. नाही सर, तुम्ही ना कद्रू मनाच्या. एवढं मी तुम्हाला पोलीस स्टेशन मधनं सही सलामत सोडवून आणलं, तसं एक शब्दाला काही बोला नाही तुम्ही. नाही, लई काही अपेक्षा नाहीये माझी तुमच्याकडनं, आणि फार काही तुम्ही आभार प्रदर्शनाचा जंगी कार्यक्रम करायला पाहिजे असं पण नाहीये. पण साधं थँक्यू थँक्यू इतके 2 शब्द बोलणं जड नाहीये तुम्हाला. पण नाही, तुम्ही सरळ सरळ निघून गेलात एकटे. मला साधं विचारलं पण नाही. काय विचारायचं तुला? मुळात इथून शाणपणा करून रात्री निघून कोण गेलं? तू. मी सांगितलं होतं जा म्हणून. मी फक्त एवढंच म्हणालो होतो की तुला जर इथं राहायचं असेल तर मला वेगळी रूम बुक करावी लागेल. त्या पलीकडे मी तुला एकदाही जा असं म्हणालो नाही. तू गेलीस. तिथे तुला गुंडांनी छेडलं म्हणून मी मध्ये पडलो. नेमके तिथे पोलीस आले आणि मला घेऊन गेले फुकटचं. आणि तू 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 आता जी काही पोलीस स्टेशन मध्ये स्टोरी रंगवली होतीस ना, त्याची काहीच गरज नव्हती. कारण मी कोण आहे, मी काय आहे, मला चांगलं माहिती. 5 मिनिटात, किती 5 मिनिटात मी त्या पोलिसांना पटवलं असतं की मी कोण आहे. विदाऊट ऑल दिस नाटक. तो पोलीसवाला घाबरला म्हणून त्यानं जर विचारलं असतं हॉटेलवाल्यानं की बुकिंग नवरा बायकोचं आहे का, तर एका मिनिटात उघडी पडली असतीस तू. लोकांना मूर्ख बनवायला ना सुद्धा अक्कल लागते. अक्कल, कळतंय का? ही अक्कलेचा महासेल लावायची ना काही गरज नव्हती. नॉनसेन्स. माझा मी कळतंय, माझा मी बाहेर पडलो असतो. आणि आत्ता अजूनही तुझं रात्री बेरात्री कवठे भैरवगडला जायची हाऊस फिटली नसेल ना, तर हा तुझा बेड. झोप इथे, मी जातो सोफ्यावर. अख्खी रूम तुमची, घ्या झोपा. अर्जुनशी प्रेमानं वागायचं, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्याला तुझ्या प्रेमात पाडायचं. आणि अर्जुन कवठेकर नावाचं विष तुला प्यायचंही आहे आणि पचवायचंही आहे. सर तुम्ही इथे नका झोपू सोफ्यावर, तुम्ही जा झोपायला. नाही, परत काय काय ऐकावं लागेल ना मला. काल मी फडतूस होतो, आज मी कद्रू झालो. उद्या स्त्री दाक्षिण्य दाखवलं नाही म्हणून काय काय ऐकावं लागेल तुमच्या शब्दकोशातून, माहित नाही ना. जाऊन झोपा. आणि हा, मी तुमचा बॉस आहे, माझ्यावर बॉसगिरी नाही करायची. आणखीन एक, माझी झोप आणि माझ्या मनात डोकावून पाहिलेलं मला आवडत नाहीये. तुम्ही जी तुमची इंग्लिश स्पीकिंग कोर्सची झलक दाखवलीत ना, त्याचं एक छोटं ट्युटोरियल घ्या.
डिस्टर्ब डोक्याचा तर तू आहेस रे. नाही तुला डिस्टर्ब करून प्रेमात पाडलं ना तर नाव सावी नाही लावणार. मिस्टर तिरसट. गुड नाईट. मी तुम्हाला काय म्हणतोय की लिसन व्हॉट आय एम सेइंग. आय एम सॉरी. आय एम सॉरी. तिरसट आता पण व्हिडिओ कॉलवर मीटिंग करताय की काय? एवढं रात्रीच मी काय म्हणतो ते तुम्ही ऐकून घ्या. व्हॉट आय एम सेइंग की आय एम सॉरी. मला असं वाटतं की मी आय एम सॉरी. व्हॉट आय एम सेइंग की आय एम सॉरी. तिरसट माझी झोपेत माफी मागतोय की काय? सर मायला जागा असताना धरू धरू मारे. झोपेत आय एम सॉरी. कहाणी में ट्विस्ट. विचित्र आइटम आहे. साडेपाच. मिस वशिला. मिस वशिला. या मिस वशिलाचा काय प्रॉब्लेम आहे ना कळतच नाही. जाऊ दे. मिस वशिला, गो टू हेल. तुम्हाला काय वाटलं मी तुमचा शोध घेत मागे येईन, कॉल करेन तुम्हाला, पण तुम्ही आणि तुमचे प्रॉब्लेम्स ना काय करायचं ते करा. आय वोंट केअर. खरं कुठे गेली ही? याशक्या थँक्यू रे. आणि सॉरी एका हाकेवर मदतीला आलास. अख्खा डावच बुमरँग बसला. अगं त्याचं काय नाही, लय दिवस चार्ज झालो नव्हतो. पण त्या इन्स्पेक्टरचा हात लय कडक होता. अरे खरंच सॉरी. मला खरंच नाही वाटलं पोलिसांचं लफड होईल. अगं मार खायचं कन्फर्म होतं. तुझ्या त्या हिरोच्या हातचा खायचा तर त्या पोलीसवाल्यांच्या हातचा खाल्ला. बरे घे. अगं नको. आला मोठा उदार. गप घे. बरं थँक्यू बरं का. आणि पुन्हा काही काम असलं तर कळव मला. हो. तिरसटचा फोन. हॅलो सर बोला. सॉरी सर, ते ना मी डू नॉट डिस्टर्बच्या पाठीजवळ चिठ्ठी लिहून येणारच होते, पण म्हणलं चिठ्ठीमुळे पण तुम्हाला डिस्टर्ब होईल ना, म्हणून नाही केलं तसं. आता लगेचची बस आहे म्हणून घाईघाईत निघाले.
म्हणले तुमची झोप कशाला डिस्टर्ब करावी म्हणून डिस्टर्ब केलं नाही. आत्ता कुठे आहेस? आता मी ते आपल्या ब्लू क्रिस्टल हॉटेलच्या पुढे जो रिक्षा स्टँड आहे ना तिकडे. थांब तिकडेच, आलो मी. गिल्ट आलाय बहुतेक. मिस्टर तिरसट ये की वाटच बघतीये. चला. मिस वशिला, टेरा क्यू आणि तोंड म्यूट करून गाडीत बसायचं. हो तुम्ही चला. सॉरी सर, टाइम प्लीज. एक बोलायचं होतं. बोला. सर, तुम्हाला माझा लई राग आला असेल ना. म्हणजे काल मी पोलीस स्टेशन मध्ये खोटं बोलले, तुमच्याशी भांडले, दादा तोंडाला येईल ते बोलले. सॉरी म्हणायचं का तुम्हाला मिस वशिला? नाही सॉरी नाही, पण एक सांगायचं होतं की खरं कायम बरोबरच असलं पाहिजे असं अट्टास करून चालत नाही आणि खोटं कायम चूकच असतं असं पण नाही. खरं आणि खोट्या मागची भावना खरी का खोटी हे बघितलं पाहिजे. आता काल मी पोलीस स्टेशन मध्ये जे खोटं बोलले ते तुमच्या चांगल्यासाठी होतं. तुम्ही त्यातनं सही सलामत सुटावं अशीच माझी इच्छा होती. सच्ची शपथ. हा ठीक आहे. चला आता. आणि एक सर, थँक्यू. थँक्यू फॉर व्हॉट? सर, तुम्ही माझ्याशी कधी प्रेमानं वागाल बोलाल मला माहित नाही, पण जे माझ्या आयुष्याचं आहे ते माझ्यासाठीच ठेवा. काय? तुमचा राग. त्यात मला कोणी भागीदार नकोय. हा, त्यासाठी थँक्यू. निघायचं? हा. अरे याला कुठेतरी बघितलं का वाटतंय? यो फडके साहेब, फडके साहेब, फडके. खाजून खरूच काढायची हौसच तुला. इकडेच यायला हे बघितलं का काय? आवाज तर इथनं झाला ना. हा बोला, काय झालंय? स्पीकरवर टाकता का फोन? तुम्ही जरा शांत बसा, मी बोलतो. नाही, मी शांत बसते, पण ऐकता का? हा नाही तुमच्याशी नव्हतं बोलत मी. त्या नवीन आल्यात ना मिस वशिला, त्यांच्याशी बोलत होतो. सर, माझं ऐकून घेता.
कुत्र नाही ग फडके. अगं ते हे पांढरा फडका गळ्यात अडकवते ना मी ते रुमाल. ते बघून ते पामेरियन कुत्र बी मागे लागलं का. काय गल्लीत कुत्री झालीत कधी असली लागली की नाही पाठीमा सगळी वनवा नुसता. म्युन्सिपाल्टीत तक्रार करायला पाहिजे सगळ्यांची. कुत्री माग लागल्यात म्हण. आंघोळ नीट करत जा आधी. काय काय बी काय सांगतेस ताई तू बी. अरे दीपू, हा म्या तुला इचारीन म्हणलं पण इसरले बघ. म्हणजे म्या एवढ्या खात्रीनं नाही विचारू शकत पण अगं बाई बोल की. का तू बी एसटीच्या थांब्याच्या थांब घेत घेत बोलालेस. अगं इतर हृदयाची घंटी टन टन वाजवल्या ब्रेक फेल होईल का बाई बोल. तसं नाही म्हणजे सावे आपल्या सोबत काही खोटं नसेल ना बोलत. असं असं का वाटलं तुला. माझं असं काही म्हणत नाही. म्हणजे सावी माझ्याशी खोटं बोलणार नाही हे मला माहिती. पण तो हेम्या मला म्हणला. काय म्हटलं हेम्या. अरे तो पाटकरांचा हेम्या काल पुण्याला गेलता. त्यानं सावीला पुण्यात पाहिलं. मी त्याला म्हणलं ती तर राजस्थानला आहे म्हणून. तर तो म्हणला मला ती दिसली. तुम्ही एक मिनिट मिस माझा गळा फाटला. मी काय मुद्दामून पास देतो का मिस वशिला. मिस वशिला तुमच्याकडचा दरवाजा उघडतो का बघा.